हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद भागवत कथा स्कंद पहिला आणि आजचा अध्याय जो आहे तो 9वा आहे. भीष्मांचा युधिष्ठिरास जो उपदेश केला आणि भीष्मांचे निर्वण कसं झालं हे आज मी तुम्हाला आजच्या कथेमध्ये सांगणार आहे. या कथेला सुरुवात करण्याच्या अगोदर जो परमात्मा परमेश्वर जो गोपालकृष्ण आहे, या गोपालकृष्णाला पहिले वंदन करू आणि आजच्या कथेला सुरुवात करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हरये नमः हरये नमः हरये नमः. धर्मराजा युधिष्ठिर, आपण प्रजाद्रोह केल्याचा भावनेमध्ये म्हणजे मनामध्ये शोकक्रांत होऊन मनाची भावना ही अत्यंत नकारात्मक करून तो त्या ठिकाणी चिंताग्रस्त बसला होता. त्याला धर्म उपदेशाची गरज होती. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना शतपंजरी पडलेल्या भीष्मांकडे जाऊन उपदेश घेण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे धर्मराजासह सगळे पांडव भगवान कृष्णासह कुरुक्षेत्री जाण्यास निघाले. त्यांच्याबरोबर व्यास, वसिष्ठ, नारद हे सारे ऋषी त्यांच्याबरोबर निघाले आहेत. जे शतपंजरी पडलेले भीष्म बाणांच्या शय्येवर पडले आहे. शरीरावरनं रक्ताचा थेंब थेंब जमिनीवर सांडलेला आहे. शरीर अत्यंत जीर्ण झाले आहे. मात्र त्यांचा जो चेहरा आहे, त्यांची जी स्थिती आहे चेहऱ्याची, ती अत्यंत तेजस्वी आणि टवटवीत दिसते आहे. भगवान श्रीकृष्णासह आलेल्या पांडवांना पाहून भीष्मांचा चेहरा अत्यंत उजळला. मनामध्ये आनंद निर्माण झाला आणि धर्मराजासह सर्व पांडवांनी त्यांना भावपूर्वक वंदन करताच भीष्मांचे नेत्र पाणावले. भगवान श्रीकृष्णाचे मनोगत जाणून व भगवान श्रीकृष्णावर आपली नजर स्थिर करून भीष्म धर्मराजाशी बोलू लागले. हे राजन, श्रीकृष्णाच्या मनात काय आहे हे कोणीही जाणू शकत नाही. पण तू निश्चितपणे श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन कर. अरे, हा साक्षात परमात्मा आहे. तुम्ही जरी त्याला आपल्या मामेभाऊ समजत असाल, पण साक्षात हा परब्रह्म आहे. उत्पत्ती, स्थिती व लय हा त्याच्याच मायेचा प्रभाव आहे. स्वतःच्या मायेने सर्व विश्वाला हा मोहित करणारा आणि मोहून टाकणारा, वसुदेवाच्या पोटी जन्म घेणारा आणि देवकीला प्रसन्न करणारा हा श्रीकृष्ण साक्षात परमात्मा आहे. हे तुम्ही जाणा. त्याच्याकडून सारथ्य करून घेतले, त्याला अनेक आज्ञेचे पालन करायला लावले. यावरून धर्मराजा, हे तू समजून घे की आपल्या भक्तावर हा किती प्रेम करतो. आणि याची दुसरी साथ आणि दुसरी साक्ष म्हणजे आजचा प्रसंग आहे. केवळ मला दर्शन देण्यासाठीच हा परमात्मा येथे आलेला आहे. आणखी एक रहस्य मी तुला सांगतो हे युधिष्ठिरा, हे धर्मराजा. याचं रहस्य असं आहे की याने जेव्हा मी शस्त्र धारण करणार नाही अशी प्रतिज्ञा केली, तेव्हा मी सुद्धा मनातल्या मनात अशी एक प्रतिज्ञा केली की मी याला शस्त्र हाती धरण्यास लावणार, तरच मी गंगापुत्र भीष्म म्हणवणार. अशी प्रतिज्ञा केल्यामुळे आणि माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी याने त्याची प्रतिज्ञा तोडली. यावरून तू समजू शकतो धर्मराजा की हा भक्तांवर किती प्रेम करतो. भक्तांचं वचन, भक्तांचं जे शब्द आहे ते खरे करण्यासाठी हा आपले शब्द मोडू शकतो, आपल्या साऱ्या गोष्टी असत्य करू शकतो. इतके बोलून मग भीष्मांनी धर्मराजाचे सुयोग्य शब्दात सांत्वन करून धर्म उपदेश करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस उपदेशांनी त्यांनी राजधर्म, मानवधर्म, निवृत्तीधर्म, प्रवृत्तीधर्म, जो वर्णाश्रम आहे त्या वर्णाश्रमातला धर्म, मोक्षधर्म, भागवत धर्म, भगवत धर्म, श्रीधर्म असे अनेक प्रकारचे जे धर्म आहे यांचं सविस्तर विवरण करून राज्य ग्रहण करण्याची आज्ञा दिली.
इतके सगळे सांगून होईपर्यंत उत्तरेचा काळ जवळ आलेला आहे, किंवा उत्तरायण ज्याला आपण म्हणतो ते उत्तरायण जवळ आलं आहे हे पाहून भीष्मांनी आपले बोलणे थांबवले. सगळे देहत्यागासाठी जे भीष्म आहेत हे सज्ज झाले आहे. इष्टवेळ आलेली पाहून इच्छामरण ही भीष्मांनी आपली दृष्टी जगताचा स्वामी असलेला श्रीकृष्ण परमात्मा याच्याकडे स्थिर केली आणि नजरेने या श्रीकृष्णाला स्तुतिवंदना करू लागले. त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती करण्यास आरंभ केला. हे भगवंता, हे नारायणा, हे वासुदेवा, मी माझी निष्काम आणि सात्विक बुद्धी तुझ्या चरणी स्थिर करतोय. हे त्रैलोक्य सुंदरा, तुझी अंगकांती सूर्यासारखी तेजस्वी आहे, पण त्याचा चंद्रासारखी शीतलता देखील त्याच्यामध्ये आहे. तू भक्तांवर प्रेम करणारा आहे, दयाळू आहे आणि सर्वांची इच्छा देखील पूर्ण करणारा आहे. तुझे अनेक रूप मी माझ्या ध्यानात कायम स्वरूपी साठवून ठेवले आहेत आणि तुझे चतुर्भुज स्वरूप जे तू अर्जुनाला गीतेचा उपदेश करण्यासाठी दाखवले होते ते देखील मी माझ्या हृदयस्थ साठवलेले आहे. पण हे अद्भुत परमात्मा, हे अच्युता, हे माधवा, हे केशवा, धर्मयुद्धाच्या प्रसंगी अर्जुनावर प्रेमामुळे तू त्याच्या रथाचे सारथ्य करीत असताना तुझे रूप जरी तू कठीण ठेवले, पण तू किती दयाळू आहे हे देखील मला माहिती आहे. अशी सारी स्तुती त्या ठिकाणी या भीष्मांनी कृष्णाची केलेली आहे आणि म्हणाले, हे भगवंता, तुझ्या मनामध्ये ईश्वरी एक मोठा भाव आहे. युद्धाच्या प्रसंगी जो प्रकट झाला आणि मी अत्यंत अनातीत असणारा बाण सोडून या अर्जुनावर जो धावून गेलो आणि त्यावेळेस तू या अर्जुनाची स्थिती बघून साक्षात आपलं वचन तोडण्यासाठी आवेशाने रथातनं खाली उतरला आणि रथाचं चाक हातामध्ये घेऊन जे माझ्यावर धावून आला, त्यावेळेस मी विचार केला की हा जो कृष्ण आहे हा सर्वसाधारण नाही, हा आपल्या भक्ताचं रक्षण करणारा आहे, आपल्या भक्तावर प्रेम करणारा आहे. आणि मी त्यावेळेस ठरवलं की मी आजपासून शेवटच्या क्षणापर्यंत या गोपालकृष्णाचे म्हणजेच या परमेश्वराचे चरण आपल्या हृदयस्थ साठवून ठेवीन. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे आणि असा प्राण जो मी अनंतामध्ये विलीन करणार आहे, त्या अनंतामध्ये म्हणजेच गोपालकृष्ण या भगवंतामध्ये विलीन करणार आहे. ज्या ठिकाणी भगवंताच्या मन, बुद्धी, इंद्रिय सर्व काही स्थिर करून श्वास हा शेवटचा ज्यावेळेस घेईल, देहत्याग ज्यावेळेस करेल, त्यावेळेस तू माझ्या समोर हवा अशी मनामध्ये भावना करत असताना मी जो बाण सोडला होता, ज्यावेळेस तू माझ्यावर धावून आला होता, त्यावेळेस मी विनंती केलेली होती आणि त्या विनंतीलाच पूर्ण करण्यासाठी तू या कुरुक्षेत्रावर ज्यावेळेस माझी स्थिती ही देहत्यागाची आहे, शेवटचा क्षणाची आहे, मन, बुद्धी, इंद्रिय हे सर्व काही स्थिर करून जे ब्रह्मरंध्रापाशी आलेले आहेत आणि मी आता या अनंतामध्ये विलीन होणार आहे, अशा स्थितीमध्ये तू मला या ठिकाणी दर्शनासाठी आला, हे मी माझ्या जीवनामध्ये कधीही विसरू शकत नाही. ही स्तुती गोपालकृष्णांनी ऐकली आणि गोपालकृष्ण मनामध्ये स्मित हास्य करून त्या ठिकाणी भीष्मांना सांगता आहे, भीष्म, आता तुम्ही स्थिर व्हा, बुद्धी एकाग्र करा, सर्व इंद्रिय हे श्वासावर नियंत्रित करा आणि आपला देहत्याग तुम्ही करा. हे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भीष्मांनी आपला देह अनंतामध्ये विलीन केलेला आहे. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रीमद भागवत कथा स्कंद पहिला, अध्याय 10, 11 आणि 12. ज्यावेळेस परीक्षित राजाचा जन्म झालाय तो कशा पद्धतीने झाला आणि श्रीकृष्णाचे द्वारकेला गमन कसे झाले हे आज मी तुम्हाला या अध्यायामध्ये सांगणार आहे. उत्तरेच्या गर्भामध्ये अश्वत्थाम्याने ज्यावेळेस ब्रह्मास्त्र सोडलेले आहे, त्यावेळेस हा जो परीक्षित आहे, या उत्तरेच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे,
हे बाळ अत्यंत व्याकुळ झालं, ज्या ठिकाणी मृत झालं. आणि त्यावेळेस श्रीकृष्णाने त्यांचं रक्षण केलं, त्याचं संरक्षण केलं. ही स्थिती गर्भामध्ये असणारा हा जो बाळ आहे हा बघत होता. आणि ही सर्व स्थिती त्यांनी बघितल्यानंतर अचानक त्या ठिकाणी ब्रह्म म्हणजेच जो गोपालकृष्ण आहे तो लुप्त झाला. आणि तो गर्भामध्येच शोध घ्यायला सुरुवात झाली. त्याचं जे गर्भामध्ये असणारं चलन आहे ते चलन अत्यंत प्रभावी झालं. आणि गोपालकृष्ण त्या ठिकाणून अंतर्धान पावले. ज्यावेळेस ही स्थिती परीक्षित राजाने म्हणजेच गर्भस्थ असलेल्या त्या शिशूने बघितली, तो अत्यंत व्याकुळ झाला. अत्यंत त्याची बुद्धी आहे ती विचलित झालेली आहे. तो सर्व जन्मीचे जे सत्कृत्य आहे याचा विचार करू लागला. आणि बाहेर काय झालं, ज्यावेळेस ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये बाळ होतं ते सुरक्षित झालं, त्यावेळेस उत्तरेने या देवाची प्रार्थना केली, गोपालकृष्णांची प्रार्थना केली. आणि तुम्ही जे काही कार्य केलं यासाठी मी तुमची ऋणी राहील अशी देखील त्या ठिकाणी साथ घातली. त्यावेळेस जी कुंती माता आहे ही कुंती माता त्या ठिकाणी गोपालकृष्णाला नमन करू लागली. गोपालकृष्ण म्हणाले, कुंती माता, तुम्ही माझ्या आत्या आहात, तुम्ही मला नमस्कार करणं म्हणजे ही साप चुकीची गोष्ट आहे. हे ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस 5 पांडव या गोपालकृष्णाच्या समोर आले. आणि त्या ठिकाणी या पांडवांच्या आग्रहामुळे त्या ठिकाणी या गोपालकृष्णाला बराच काळ या हस्तिनापुरामध्ये राहावं लागला. धर्मराजाला त्या ठिकाणी आसन प्राप्त करून दिलं, त्याचा राज्याभिषेक झाला. बराच काळ त्या ठिकाणी गोपालकृष्णांचं वास्तव्य होतं. आणि गर्भाच्या संरक्षणासाठी ज्या गोपालकृष्णाने सर्व काही नियम तोडून या गर्भस्थ असणाऱ्या शिशूला जीवनदान दिलं, त्याचा जन्म या हस्तिनापुरामध्ये झालेला आहे. हस्तिनापुरामध्ये या बाळाची किलकिलाहट पसरलेली आहे. रडण्याचा आवाज या पूर्ण हस्तिनापुरामध्ये पसरू लागला. सगळ्या हस्तिनापुरातल्या लोकांना आनंद झाला. आपल्या राजाला पुत्र झाला, पुत्र नाही तर त्या ठिकाणी नातू प्राप्त झालेला आहे. हे ज्यावेळेस सर्व हस्तिनापुराला कळालं त्यावेळेस सर्व जनसमुदाय त्या ठिकाणी आला, त्या बाळाला आशीर्वाद देऊ लागला. मात्र ते बाळ रडण्याचं काही थांबेना, रडणं चालूच आहे. हा जो बालक आहे हा शोध घेतोय, साऱ्यांच्या मुखांकडे बघतोय. आईने हातात घेतलं पण आईच्या चेहऱ्याकडे पाहिलंय, रडणं सुरू आहे. या धर्मराजाने हातामध्ये घेतलं, कुंती मातेने या बाळाला घेतलं, पण सर्वांच्या चेहऱ्याकडे निरीक्षण करून पाहावं आणि परीक्षून पाहावं ही स्थिती या बाळाची झाली. मात्र गर्भामध्ये असताना ज्या परमेश्वराचं दर्शन या बाळाला झालं होतं तो मात्र कुठे दिसेनासा झाला. तो अनेक जणांकडे गेला, ऋषींच्या हाती गेला. ऋषींनी देखील मंत्रांद्वारे त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. सारे काही उपाय करून चुकले आहे, मात्र हा जो बालक आहे याचं रडणं थांबेना. त्यावेळेस अचानक गर्दीमधनं एक व्यक्ती समोर आला, जे साक्षात गोपालकृष्ण होते. आणि या कुंती मातेने गोपालकृष्णाच्या हातामध्ये ज्या बालकाला दिलेलं आहे, या बालकाकडे पाहून गोपालकृष्णांनी अत्यंत स्मित हास्य केलं. आणि हे स्मित हास्य ज्यावेळेस त्या बालकाने बघितलं, त्याचं जे रडणं होतं, त्याचा जो टाहो होता हा शांत झाला. त्या ठिकाणी असणारे सर्वजण यांना आश्चर्य वाटले, असं काय झालं की हा गोपालकृष्णांच्या हातामध्ये गेला आणि याचं रडणं बंद झालं. त्यावेळेस साऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघून कोणाकडेही समाधान न प्राप्त होणारा हा बालक या गोपालकृष्णाच्या चेहऱ्याकडे बघितलं, या गोपालकृष्णाच्या हातामध्ये आला आणि त्याला एक आत्मिक आनंद, जो मी गर्भामध्ये बघितलेला होता, जो व्यक्ती मी गर्भामध्ये बघितलेला होता तोच व्यक्ती मला आज या ठिकाणी समोर दिसतोय, हे पाहून हे बालक हसायला सुरुवात झालेली आहे. स्मित हास्य या बालकाने केले आहे. या आजूबाजूला असणारे सर्वजण हे पाहून देखील आश्चर्यचकित झाले, ते देखील हसू लागले. आणि गोपालकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले की या बालकाचं नाव मी आता असं ठेवणार आहे की साऱ्या लोकांकडे बघितल्यानंतर मला परीक्षून घेणारा जो हा आहे तर याचं नाव मी परीक्षित ठेवतो.
साऱ्या काही गोष्टी हा परीक्षून घेणारा हा परीक्षित. त्यावेळेस या गोपालकृष्णाकडनं उत्तरेने त्या बाळाला घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी तिलक केला आहे, त्याला गंध लावलेला आहे, त्याला उत्तम प्रकारे स्नान घातलं आणि स्नान घातल्यानंतर त्या ठिकाणी अनेक ऋषी मंडळी आलेले होते, साधू संत आलेले होते आणि त्याचबरोबरीने त्या ठिकाणी ज्योतिषी देखील आलेले होते. ते काही गुरु होते जे शतपथ गुरु होते, अनेक प्रकारचं ज्ञान त्यांना होतं आणि अशा गुरूंकडे त्या ठिकाणी त्या बाळाला दिलेलं आहे. आणि या जो धर्मराजा आहे हा धर्मराजा युधिष्ठिर या ऋषींना विनवणी करून म्हणू लागला की हे ऋषी हो, हे विद्वज्जनो, हे भूदेव, हे ब्राह्मण, मी तुम्हाला नमस्कार करतो. हा हस्तिनापुराचा राजा माझ्या घरामध्ये जो आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे, हे जे बाळ माझ्या घरामध्ये जन्माला आलं आहे, ज्याचं नाव साक्षात गोपालकृष्णांनी परीक्षित असं ठेवलं आहे, ह्या परीक्षिताचं पुढचं जीवन हे कसं असेल हे मला थोडक्यात तुम्ही सांगा. त्यावेळेस या ऋषींनी या धर्मराजाला सांगण्यासाठी सुरुवात केली. अरे धर्मराजा, हा अत्यंत तेजस्वी आणि ज्याला आपण म्हणतो की दानी, शिवरती म्हणजेच काय की धर्मपलायन, प्रजापालन, दक्ष आणि सत्यवचनी प्रभू रामचंद्रासारखा हा एकवचनी राहणार आहे. हे ऐकलं आणि धर्मराजाचं मन सुखावू लागलं. त्यावेळेस हे जे ऋषी आहे ते म्हणाले की गोपालकृष्ण हे साक्षात विष्णूंचे अवतार आहे आणि ज्या वेळेस या गोपालकृष्णाने गर्भामध्ये असताना या बालकाला जन्म दिला, या बालकाचं नवीन जीवन त्याला प्राप्त करून दिलं, त्याच्यामुळे त्याचं एक दुसरं नाव म्हणजे विष्णुरात असं देखील असेल. विष्णुना हा रातः इति विष्णुरातः. ज्यावेळेस विष्णूंनी त्याला नवीन जन्म दिला अशा व्यक्तीसाठी त्यांनी विष्णुरात नाव ठेवलं, ज्याला आपण परीक्षित असं नाव ठेवतो आहे. आणि असं म्हटल्यानंतर साऱ्या काही त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या साऱ्या गोष्टी, सर्व काही त्याचे गुणदोष या ऋषींनी सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस सारे पांडव या ऋषींच्या समोर हात जोडून बसलेले आहे आणि त्याची जी आई आहे उत्तरा, त्याच्यानंतर जी कुंती माता आहे ती देखील समोर बसली आणि अगदी आनंदाने या बाळाच्या जीवनामध्ये पुढचं भविष्य नेमकं कसं असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि असं सगळं काही होता होता सर्व काही गुणदोष सांगता सांगता हे जे ऋषी आहे या ऋषींनी त्याचं भविष्य सांगितलं आहे. राजश्री पदावर प्राप्त होईल आणि राजाचा उत्तम भार तो सांभाळेल. हा कलीच्या निग्रहाचा प्रयत्न करेल, म्हणजे करीलावरती डोकव देणार नाही, प्रजेचं संरक्षण करेल. पण हा पण शब्द मात्र सर्वांच्या मनाला लागून गेला. त्यावेळेस धर्मराजा म्हणू लागले, ऋषीजन हो, पण नेमकं काय? त्यावेळेस ऋषी म्हणाले, पण शेवटी ऋषीपुत्राच्या शापाने आपल्या या मुलाला तक्षकापासून मृत्यू प्राप्त होईल. आणि हे ऐकल्यानंतर हा जो धर्मराजा आहे अत्यंत व्याकुळ झाला की एक धर्मपरायण असणारा राजा हा ऋषीच्या शापामुळे मृत्यू पावेल. हे ऐकलं मात्र पुढे या ऋषींनी सांगितलं, राजन तुम्ही काळजी करू नका. हा सर्व संग परित्याग करून गंगा तटाशी येऊन प्रयोविषय करून अनेक ऋषींना भेटून अनेक ऋषींचं सांत्वन करून आपल्या मृत्यूचं जे काही कारण आहे या कारणावर उपाय शोधणार आहे. आणि तो उपाय म्हणजे त्यावेळी साक्षात शुकमुनी याला भागवत कथेचा उपदेश करणार आहे. ज्याला आपण म्हणतो की हे कथामृत जे आहे हे कथामृत त्याला पाजणार आहे. आणि हा शेवटी गंगार्पण करून विष्णुपदाला जाणार आहे. हे श्रवण करून युधिष्ठिर जरा सुखावला. त्यानंतर ज्ञातिवधाचा पापक्षयणार्थ धर्मराजाने भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली 3 अश्वमेध यज्ञ त्या ठिकाणी केलेले. अश्वमेध यज्ञासाठी जो लागणारा खर्च आहे, जे धन आहे, हे आपल्या प्रजेवर कोणत्याही प्रकारचा बोजा न पडता त्या ठिकाणी धर्मराजाने या कृष्णाच्या मार्गदर्शनाने अत्यंत उत्तम असे 3 अश्वमेध यज्ञ केले आहे.
सर्व जण सुखी झालेले आहे आणि अनेक प्रकारचे राजहंस म्हणजेच जे धर्मपरायण आहे, जे ज्ञातिप्रत आहे, जे विद्वान आहे, जे वेदाचे सार किंवा वेद जाणणारे ऋषी आहे, ज्याला आपण राजहंस असं म्हणतो, हे सारे ऋषीगण या हस्तिनापुरामध्ये येण्यासाठी सुरुवात झाली आहे. हे पाहून धर्मराजा अत्यंत सुखावला आणि धर्मराजाने या ऋषींच्या स्वागतार्थ कोणत्याही प्रकारची कमी त्या ठिकाणी ठेवलेली नाही. त्यावेळेस या धर्मराजाकडे गोपालकृष्ण आलेला आहे आणि गोपालकृष्ण कुंती मातेसह असणारा धर्मराजा त्या ठिकाणी सांगितलं की राजन, मी आता या ठिकाणी आज्ञा मागतोय. त्यावेळेस धर्मराजा म्हणाला की हे गोपालकृष्णा, तुम्ही आता द्वारकेला जाणार? हो, आता बरेच दिवस झाले मी या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये होतो. माझी प्रजा देखील त्या ठिकाणी माझी वाट बघते आहे. हे ऐकल्यानंतर कुंती मातेला रडू आवरेण असं झालं. तिच्या नयनातून अश्रू ढाळू लागले आणि त्या ठिकाणी ती गोपालकृष्णाच्या चरणी येऊन साक्षात दंडवत घालून रडू लागली. त्यावेळेस गोपालकृष्णाला अत्यंत वाईट वाटलं आणि हाताला धरून त्या ठिकाणी या कुंती मातेला गोपालकृष्णांनी उठवलेलं आहे आणि म्हणाले की कुंती माता, तुम्ही हे काय करता आहात? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मी वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुम्ही माझ्या आत्या आहात, तुम्ही माझा नमस्कार का करता? त्यावेळेस कुंती माता बोलू लागली. त्या घरामध्ये असणारे सारे पांडव, त्यांच्या स्त्रिया, सर्व काही त्या ठिकाणी जमा झाल्या आणि या कुंती मातेचा विषय ऐकण्यासाठी तत्पर झालेले आहे. त्यावेळेस कुंती माता या गोपालकृष्णाला म्हणू लागली, हे गोपालकृष्णा, तू आमच्या या पांडवांचं आणि आमच्या या कुलाचं कशाप्रमाणे रक्षण केलं आहे हे मी जाणते, हे मी पाहत आली आहे. गर्भामध्ये असणारा आमचा शेवटचा अंश, याला देखील तू कसं वाचवलं हे आम्हाला कळालं. मात्र तू किती अंतर्यामी आहे, तू किती अनेक प्रकारच्या विद्या जाणतो, या साऱ्या गोष्टी तर ठीक आहे, पण मी आज एक शब्द बोलते. त्यावेळेस गोपालकृष्ण आपले कान टवकारून ऐकू लागले. ते म्हणाले, तू इतर कोणी असशील, पण तू साक्षात परमात्मा आहे, ही गोष्ट मी जाणली. त्यावेळेस गोपालकृष्णाच्या नयनातून अश्रू आले आणि गोपालकृष्ण म्हणू लागले, आत्या, मी परमेश्वर आहे, मी परमात्मा आहे असं तू म्हणते? नाही, मी तुझ्या बालकाप्रमाणे आहे, तुझे जसे मुलं आहेत त्या पद्धतीने मी आहे. त्यावेळेस कुंती म्हणाली, अरे परमेश्वरा, अरे परमात्मा, अरे केशवा, तू हे जे काही बोलतोयस ना, हे मनाला आल्हाददायी आहे, मात्र जी सत्य आहे ती गोष्ट तर कधी काही बदलणार नाही. त्यावेळेस अर्जुन पुढे आला आणि अर्जुनाने दंडवत करून त्या गोपालकृष्णाला सांगितलं, हे परमेश्वरा, आई बोलते ते काही खोटं नाही, कुंती माता जे बोलते आहे ते खोटं नाही, कारण तू मला गीतेचा उपदेश केला, साक्षात विराट रूप तू मला या ठिकाणी दाखवलेलं आहे, तू परमेश्वर आहे. त्यावेळेस गोपालकृष्ण आवेशामध्ये आले आणि म्हणाले सर्वांना, हे धर्मराजा, हे अर्जुना, हे कुंती माता, सारे काही म्हणत असतील तर ठीक आहे, पण आज मी स्वतः माझ्या मुखाने म्हणतो की मी साक्षात परमेश्वर आहे, मी साक्षात देव आहे. असं म्हटल्यानंतर सर्व काही जागेवर उठून उभे राहिले आणि या गोपालकृष्णाने कुंती मातेला सांगितलं, कुंती माता, हे पांडवांनो, हे स्त्रियांनो, आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या माझ्या आत्याला देखील सांगितलेलं आहे की मी परमेश्वर आहे. आज परमेश्वर तुमच्यासमोर उभा आहे, तुम्हाला काय मागायचे ते मागून घ्या. हे शब्द ऐकले सर्वांचे कान टवकारले गेले, डोळे भिरभिर फिरू लागले आणि त्यावेळेस या पांडवांकडे नजर गेली. धर्मराजा, युधिष्ठिरा, मी तुझ्यापासून सुरुवात करतो, तुला माझ्याकडनं काय मागायचं ते माग. त्यावेळेस धर्मराजाने या गोपालकृष्णाला हात जोडले आणि म्हणाले, हे भगवंता, हे केशवा, ज्या पद्धतीने मी अर्जुनाला मानतो, ज्या पद्धतीने मी माझ्या सर्व लहान भावांना मानतो, त्या पद्धतीनेच मी तुला मानतो, पण तू वचन दिलं आहे की मी जे मागेल ते तू देशील, तर आज मी तुझ्याकडे मागतो, मला
जोपर्यंत माझं जीवन आहे, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंत मी धर्मापासून कधीही भटकायला नको, असे आशीर्वाद मला तू दे. त्यावेळेस गोपालकृष्ण म्हणाले, तथास्तु. हे ऐकलं धर्मराजा अत्यंत आनंदी झाला. त्यावेळेस पुढे अर्जुनाकडे गेलेले आहेत आणि अर्जुनाला म्हणाले, अर्जुना तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेस अर्जुन म्हणाला, भगवंता तुम्हाला काय द्यायचं होतं ते तुम्ही मला अगोदरच देऊन टाकलेलं आहे. माझी शेवटची एक इच्छा आहे, जोपर्यंत मी आहे माझं तुम्ही शिष्यत्व पत्करा, मी तुमचा शिष्य म्हणून राहील. त्याला देखील तथास्तु म्हटलेले आहे. भीमाकडे गेले आणि भीमाला विचारलंय, भीमा तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेस भीमाने सांगितलं की मी माझ्या मोठ्या भावाची आज्ञा कधीही तोडणार नाही, असा आशीर्वाद मला दे. त्याला देखील तथास्तु म्हटलेले आहे. आणि या पुढे जो सहदेव आणि नकुल आहे यांना देखील या गोपालकृष्णाने विचारलं, तुम्हाला काय मागायचं, तुमची काय इच्छा आहे. त्यावेळेस या सहदेव आणि नकुलाने सांगितलेलं आहे, जोपर्यंत आमच्यात जीव आहे, आमच्यात प्राण आहे, तोपर्यंत मी या ठिकाणी या राज्याची आणि माझ्या भावांची मी काहीतरी सेवा करू शकेल, असा आशीर्वाद तू आम्हाला दे. आणि आम्हाला जो अश्विनी कुमारांकडून आशीर्वाद मिळाला आहे, जो आमच्या राज्यासाठी किती कारागीर ठरणार आहे, त्याचा आशीर्वाद आम्हाला तू दे. त्यांना देखील तथास्तु म्हटलेलं आहे. द्रौपदीकडे आलेत आणि द्रौपदीला म्हणू लागले, द्रौपदी तुला काय मागायचं आहे. त्यावेळेस द्रौपदी म्हणाली, तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहे. ज्यावेळेस मला गरज होती, माझं वस्त्र हरण होत होतं, त्यावेळेस तू एका आरोळीवर माझ्या मदतीसाठी धावून आला. अशीच मित्रता तू आयुष्यभर माझ्याशी ठेव. तिला देखील तथास्तु म्हटलेलं आहे. आणि खरी क्रांती जी झाली ती जी सुभद्रा आहे, गोपालकृष्णाची बहीण, हिच्याकडे आणि हिने प्रश्न विचारल्यानंतर, गोपालकृष्णाने प्रश्न विचारल्यानंतर तिने जे उत्तर दिलं आहे त्याच्यावर खरी क्रांती झालेली आहे. सुभद्रे तू तर माझी बहीण आहेस, तुला काय मागायची इच्छा आहे. तुला जे मागायचं आज मला आत्याने देव म्हटलेलं आहे, तू जे मागशील मी ते तुला प्रदान करणार आहे. त्यावेळेस कुंती मातेला मनामध्ये भीती वाटली. आता ही तर बहीण आहे, लहानपणापासून राजाच्या दरबारामध्ये वाढलेली आहे, सुखसोयीने समृद्ध असणाऱ्या नगरीमध्ये वाढलेली आहे, ही आता काय मागते, ही चिंता साऱ्यांना वाटू लागली. धर्मराजा देखील हिच्याकडे बघू लागला. आणि त्यावेळेस ही सुभद्रा या गोपालकृष्णाला म्हणाली आहे, दादा तुला परमेश्वर म्हटलं आहे, तू लहानपणापासून माझ्याबरोबर आहेस, मी योगमाया आहे तुझी. ज्या वेळेस तुला गर्भामध्ये परिवर्तित करायचं होतं त्यावेळेस मी योगमाया असणारी, या कंसाला शाप देणारी मी योगमाया आहे. मी काय मागणार तुझ्याकडे, मला एकच गोष्ट दे. मला संसारातली वस्तू नको, मला कोणत्याही प्रकारचं सुख नको, मला फक्त तुझ्या चरणाची भक्ती दे. ही गोष्ट ऐकली या गोपालकृष्णाच्या नयनातनं अश्रू ढाळू लागले. आणि या त्याच्या बहिणीकडे सुभद्रेकडे पाहून म्हणू लागला, ही माझी बहीण आहे. कुंती मातेकडे बघितलं आणि कुंती मातेला देखील म्हणाले, ही माझी बहीण आहे. त्यावेळेस या सुभद्रेला म्हणाले, सुभद्रे हे तू काय मागितलंय. सारे गात्र ढिले होऊन जातात, डोळ्यातनं दिसणं कमी होऊन जातं, शरीर चालत नाही, कानाला ऐकू येत नाही. अशा स्थितीमध्ये लोक देवदेव करायला लागतात, जप करायला लागतात, माझं नाव घ्यायला लागतात, आणि तरी देखील ते शेवटपर्यंत म्हणू शकत नाही की मला तुझ्या चरणाची सेवा ही प्राप्त होऊ दे, मला तुझ्या चरणाची भक्ती प्राप्त होऊ दे. आणि तुझं वय तर काहीच नाही, आणि तू काय मागितलं आहे, माझ्या चरणाची भक्ती. अनेक परमात्मा कैक जन्म माझं नामस्मरण करून देखील कोणाला प्राप्त होत नाही, अशी चरणाची भक्ती मागितली तू. आनंद झाला आणि तिला देखील तथास्तु म्हटलेले आहे. आणि शेवटी कुंती मातेकडे गोपालकृष्ण आले आणि कुंती मातेला म्हणाले, माता
साऱ्यांना आशीर्वाद देऊन झाला आहे. तुला काय मागायचं आहे माझ्याकडे? तू तर साक्षात मला परमेश्वर म्हटलेली आहे, देव म्हटलेली आहे. तुला जे काही मागायचं असेल ते मागून घे. त्यावेळेस या कुंती मातेने या परमेश्वराकडे हात जोडले आणि कुंती माता या गोपालकृष्णाला, या केशवाला म्हणू लागली, कृष्णा, भगवंता, मला माझं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मला दुःख दे. हे ऐकलं सारे पांडव स्थिर झाले. साऱ्या त्या राजदरबारामध्ये असणाऱ्या स्त्रिया स्थिर झाल्या. गोपालकृष्ण नर्वस झाले. नयन पाडून या कुंती मातेचे हात पकडले आणि म्हणाले, माता, तू हे काय मागतेस? ज्या दिवसापासून तुझा जन्म झाला त्या दिवसापासून तू दुःख भोगतेस. एवढं सर्व दुःख भोगून तुझं अजून पोट भरत नाही आणि तू अजून वरती काय मागितले माझ्याकडे? तर मला दुःख दे. हे का? कशासाठी? त्यावेळेस कुंती माता म्हणाली की मी लहानपणापासून दुःख भोगते आहे, हे केशवा सत्य आहे. पण जेव्हा जेव्हा मी दुःख भोगत होती तेव्हा तेव्हा तू माझ्याजवळ होता. जेव्हा जेव्हा मी दुःखाला प्राप्त होत होती तेव्हा तेव्हा तू माझ्या मनामध्ये होता आणि सदैव तुझी स्मृती, सदैव तुझी आठवण माझ्याकडे होती. याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? आणि आता सुख प्राप्त करून तुला विसरून जाऊ, हे माझ्याकडनं शक्य होणार नाही. मला दुःख दे. त्यावेळेस कुंती मातेला या गोपालकृष्णाने नमस्कार केला आणि कुंती मातेला विनवणी करू लागले, दुसरं काय मागायचं माग, पण मी तुला दुःख देऊ शकत नाही आता. या कुंती मातेच्या चरित्राकडे ज्यावेळेस बघितलं जातं त्यावेळेस ज्यावेळेस ती लहान होती त्यावेळेस कुंती भोज राजाकडे दत्तक गेली. सगळ्या प्रकारची समज असताना ती अशा ठिकाणी दत्तक गेली होती की तिला सगळ्या काही गोष्टी समजत होत्या. नंतर तिचा विवाह अशा व्यक्तीशी झाला जो शरीराने कमकुवत होता, पंढुरकेपणा होता. अशा व्यक्तीशी विवाह झाला. सांसारिक जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं या पांडूला देखील शाप होता. जर कामभावनेने तू आपल्या पत्नीच्या सहवासामध्ये गेला तर तुझा तत्क्षणी मृत्यू होईल. मात्र या कुंती मातेला या दुर्वास ऋषींचा जो आशीर्वाद होता तो फलित झाला आणि या दुर्वास ऋषींनी दिलेला जो मंत्र आहे त्याच्यापासून तिला पुत्र प्राप्त झाले. या पांडूचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि या आपल्या पुत्रांना घेऊन आता हस्तिनापुरामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी आपल्या मुलांचं संरक्षण उत्तम प्रकारे होईल यासाठी तू हस्तिनापुरामध्ये आली. मात्र या हस्तिनापुरामध्ये देखील तुलाही नाही आणि तुझ्या पुत्रांनाही नाही कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त झालं नाही. तुझ्या पुत्रांचा मृत्यू कसा होईल हे सारे कौरव बघत होते. या दुर्योधनाने तर सर्व काही प्रयत्न करून चुकलेला होता. तर या भगवंताची कृपा समज की तुझे सारे पुत्र वाचले आणि परत तुझी कुलवधू हिचा देखील अपमान झाला. त्यानंतर तुला वनवास सहन करावा लागला. या लाक्षागृहामध्ये जळून मारण्याचा तुला प्रयत्न त्या ठिकाणी केला. मात्र या सगळ्या गोष्टीतनं वाचून तू त्या ठिकाणी काहीतरी सुख प्राप्त व्हावं म्हणून इंद्रप्रस्थ नावाचं राज्य प्राप्त झालं. पण तिथं देखील या दुर्योधनाने आणि शकुनी मामाने आपली शक्कल लढवून ते तुमच्याकडनं हिसकावून घेतलं. शेवटी परत काय? तो वनवास. इतके वनवास भोगून देखील तुला दुःखाची प्राप्ती हवी आहे. आता कुठेतरी सगळ्या प्रकारचं युद्ध करून सगळ्या गोष्टी हक्काने प्राप्त करून तुला कुठेतरी सुख प्राप्त होणार आहे आणि तू शेवटी काय मागितलं? तर दुःख. हे ऐकलं आणि या कुंती मातेने या भगवंताला नमस्कार केला. माझं जीवन कसे असू दे, मात्र दुःखामध्ये तुझी आठवण सदैव माझ्या जीवनामध्ये राहते. यापेक्षा दुसरं काही आता नको आहे. सारं जीवन तर निघून गेलं, थोडं राहिलं आहे आणि या थोड्याशा जीवनामध्ये तुझी आठवण माझ्याकडे नसावी. हे अभागी स्त्रीला तू देऊ नको. मला आशीर्वाद दे की सगळ्या प्रकारचं दुःख तू मला प्राप्त करून दे. त्यावेळेस गोपालकृष्णाने मनामध्ये नसताना देखील तो आशीर्वाद दिला. साऱ्यांनी नमस्कार केला.
आणि गोपालकृष्ण रथात बसले आणि त्या ठिकाणी द्वारकेला गमन या गोपालकृष्णांचं झालेलं आहे. हे गोपालकृष्ण या द्वारकेमध्ये आले. प्रवेशद्वारावर संरक्षणासाठी सदैव सिद्ध असलेल्या दाशार्थ, मधु, भोज, कुंकूर इत्यादी कुळातल्या प्रमुखाने प्रथम श्रीकृष्णांचे स्वागत केले, पूजन केले, मनाप्रमाणे आलिंगन दिले. भगवान श्रीकृष्ण प्रथम पितृगृही आले. वसुदेव देवकी यांना वंदन केले. इतर संपन्न मातांमध्ये सर्वांना वंदन केले. श्रीकृष्णावरील अत्यंत प्रेमामुळे देवकीला पाना फुटला. फुटलेल्या या पाण्याने, नेत्रांच्या अश्रूने या भगवंताला त्या ठिकाणी अभिषेक घातलाय आणि आपला पुत्र आपल्या घरी परत आलाय या आनंदामध्ये साऱ्या नगरामध्ये दान केलंय. वस्त्राचं दान, खाद्याचं दान, दक्षिणा, ब्राह्मणांना बोलावून मंत्र उच्चारण करून त्या ठिकाणी त्यांना दक्षिणा समर्पित केलेली आहे. आणि या कृष्णाच्या चरणकमलाचे दर्शन त्यांना अत्यंत धन्य झालेले आहे. अज्ञानामुळे त्या भगवानाला आपण पती समजत होतो अशी ज्या स्त्रियांना मनामध्ये भावना निर्माण झाली, ते देखील कृष्ण चरणापाशी लीन झाले आणि म्हणाले, तू पती नाही तर साऱ्या जगाचा तू पतित पावन आहे, पतितांना पावन करणारा तू पतित पावन आहे, असा तू श्रीकृष्ण परमात्मा परमेश्वर आहे. हे साऱ्यांच्या लक्षात आलं आणि साऱ्यांनी या गोपालकृष्णांना नमस्कार केलाय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.